नमस्कार. या व्हिडिओमध्ये 10thचा ॲन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड हा जो लेसन आहे तो पाहायचा आहे. ह्या लेसनमध्ये जे पण अवघड शब्द असतील ते मी धडा शिकवता सांगेनच. आणि काही ठिकाणी ना थोडेसे पुस्तक जुनं आहे ना, त्यामुळे शब्द थोडेसे कसे फेंट दिसतात, तर थोडं समजून घ्या. तुमच्या पुस्तकात व्यवस्थित बघून समजून घ्या. तर बघा, ॲन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड म्हणजे एक अविस्मरणीय अनोखी चकमक. तर एन्काउंटरचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, चकमक वगैरे. तर एक विशेष चकमक जी विसरता येणार नाही, अविस्मरणीय आहे असं. तर लेखक काय म्हणतोय बघा, माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बंगाल. तर वेस्ट बंगाल म्हणजे पश्चिम बंगालमधली राणीगंज येथे एका वैद्यकीय प्रायव्हेट म्हणजे प्रायव्हेट कंपनीमध्ये म्हणजे खाजगी कंपनीमध्ये माझे वडील काम करत होते म्हणजे कामाला होते. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस इन इंडिव्हिज्युअल बंगलो इनसाइड अ लार्ज कॅम्पस. द ऑफिसर्स म्हणजे ऑफिसर जी अधिकारी लोक जी होती त्या कंपनीची, त्या कंपनीच्या ऑफिसर्स लोकांना वेअर हाऊस्ड द इंडिव्हिज्युअल बंगलोज म्हणजे इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतंत्र असे त्यांना बंगले काय केलेले होते, दिलेले होते. वैयक्तिक स्वतंत्र असे बंगले त्यांना दिलेले होते. इनसाइड अ लार्ज कॅम्पस, एक लार्ज कॅम्पस म्हणजे मोठा आवाराच्या आतमध्ये त्या कंपनीतल्या जी अधिकारी लोक होती त्यांना स्वतंत्र असे बंगले दिलेले होते. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आणि त्यांचा जो कॅम्पस होता, त्यांचा जो मोठा आवार होता, त्याच्या एका कोपऱ्याला, कॉर्नरला आवर हाऊस म्हणजे आमचं घर होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजसंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. आणि तिथं ऑफिसर लोकांचा क्लब होता. वॉज ॲडजसंट म्हणजे निकट किंवा शेजारी. तर ऑफिसर लोकांचा क्लब होता शेजारी. कशाच्या शेजारी? बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. आमच्या गार्डनची जी बाउंड्री वॉल होती, भिंत होती, आमच्या गार्डनची जी भिंत होती त्याच्या लगतच काय होतं, ऑफिसर लोकांचा क्लब होता. द कंपाऊंड वॉज लक्झरियस. आणि ते कंपाऊंड जे होतं ते अगदी लक्झरियस, एकदम प्रशस्त होतं. कशानं? विथ ग्रीन ग्रास. कशानं प्रशस्त होतं? तर हिरवगार गवतानं, कलरफुल फ्लॉवर्स, एकदम रंगीबिरंगी फुलांनी, अँड होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. आणि उंच आणि मॅजेस्टिक म्हणजे भव्य उंच अशा झाडांनी, हिरव्या गवतांनी, रंगीबिरंगी फुलांनी ते आवार काय होतं, अगदी प्रशस्त आणि खूप सुंदर होतं. द सीझनल व्हेजिटेबल्स. आणि सीझनल व्हेजिटेबल म्हणजे ऋतुमानानुसारच्या ज्या भाज्या होत्या त्यासुद्धा यायच्या इन द किचन गार्डन. आमच्या किचनच्या गार्डनमध्ये ऋतुमानाच्या भाज्यासुद्धा यायच्या ऑफ आवर हाऊसहोल्ड्स. अँड द मॅग्निफिशंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पायसेस ऑफ बर्ड्स. तर इथं लेखक म्हणतोय मॅग्निफिशंट ट्रीज जे होते त्यांनी सतत असं काय केलेलं होतं, मॅग्निफिशंट म्हणजे भव्य, मॅग्निफिशंटचा अर्थसुद्धा भव्य. तर भव्य अशा झाडांनी कॉन्स्टंटली म्हणजे सतत आकर्षित केलेलं होतं. कुणाला? स्क्विरल्स अँड मेनी स्पायसेस ऑफ बर्ड्स. वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांना, आणि स्क्विरल्स म्हणजे खारींना त्या झाडांनी सतत काय केलेलं होतं, आकर्षित केलेलं होतं. बघा, पक्षी वगैरे झाडं असली तर येतातच आपसुकच. अ ग्रुप ऑफ लंगूर्स म्हणजे वानर. तर तिथं ग्रुप होता लंगूर्सचा म्हणजे वानरांचा समूह होता. हॅड इवन मेड देअर डेन. तर वानरांच्या समूहानं सुद्धा तिथं काय केलेलं होतं, डेन म्हणजे घर, वास्तव्य केलेलं होतं. इन अँड अश्वत्था ट्री नियर बाय. अश्वत्था म्हणजे पिंपळाचं झाड, अश्वत्था ट्री म्हणजे पिंपळाचं झाड, नियर बाय म्हणजे जवळच असलेल्या पिंपळाच्या झाडावर वानरांनी सुद्धा काय केलेलं होतं, डेन म्हणजे वास्तव्य केलेलं होतं. दे हॅड ऑल बिकम अ पार्सल ऑफ आवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ.
तर बघा, दे हॅड ऑल बिकम पार्ट, ते सगळेजण एक भाग बनलेले होते ऑफ आवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. तर एक्झिस्टन्स म्हणजे काय, अस्तित्व, म्हणजे आमच्या अस्तित्वाचा आणि दैनंदिन जीवनाचा ते एक भाग बनलेले होते. म्हणजे हे सगळे प्राणी येणारे, त्याच्यानंतर तिथं जे पशु पक्षी झाडं फुलं फळं हे सगळे आमच्या अस्तित्वाचा आणि एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व आणि डेली लाईफ म्हणजे रोजच्या जीवनातला ते भाग बनलेले होते. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of the God creation. आता यातल्या अवघड शब्दांचा आधी अर्थ लक्षात घ्या. गॉड क्रिएशन म्हणजे देवाची रचना. डायमेन्शन हे पूर्ण वाक्य अपासून इथंपर्यंत आहे. ह्याचा पूर्ण अर्थ सांगणार आहे. तर ह्यातल्या आधी अवघड शब्दांचा अर्थ लक्षात घ्या. म्हणजे खूप सुंदर वाक्य आहे, मला हे आवडलं खूप वाक्य, म्हणून आधी पूर्ण तुम्हाला ते वाक्य व्यवस्थित समजवून देण्यासाठी मी अर्थ आधी सांगते. अनफोल्डेड म्हणजे उलगडले, अनफोल्डेड म्हणजे उलगडले. डायमेन्शन, तर डायमेन्शन म्हणजे काय, महत्त्व, आकारमान वगैरे असं परिमाण हे पण येतं आहे, पण इथं महत्त्व या अर्थानं आलेलं आहे डायमेन्शन. होल न्यू डायमेन्शन म्हणजे पूर्ण नवीन रूपानं महत्त्व समजणं असं. आणि वंडर्स म्हणजे चमत्कार. तर हे वाक्य खूप सुंदर आहे, म्हणून मला खूप व्यवस्थित सांगावं असं वाटतं. तर शनिवारी अ स्मॉल इन्सिडेंट म्हणजे घटना. तर एक छोटीशी घटना घडली. कधी, ऑन सॅटर्डे आफ्टरनून, शनिवारी दुपारी एक घटना घडली. त्यानं काय झालं, प्रोफाऊंड इफेक्ट म्हणजे खोलवर परिणाम झाला ऑन मी, माझ्यावर. शनिवारी दुपारी एक घटना घडली, त्यानं माझ्यावर खूप खोलवर परिणाम झाला. अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज, आणि माझे डोळे उघडले गेले. होल न्यू डायमेन्शन, पूर्ण महत्त्व मला कळालं. टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन, आणि देवाच्या रचनेचं आणि देवाच्या चमत्काराचं मला पूर्ण महत्त्व कळालं. अशी घटना घडली आणि माझे डोळे उघडले, असं तो म्हणतोय लेखक. इट वॉज अ फ्यू डेज इन टू पूजा व्हॅकेशन. इट वॉज, काय घडलं ते आता पुढं लेखक सांगतोय. इट वॉज फ्यू डेज इन टू पूजा व्हॅकेशन. फ्यू डेज म्हणजे काही दिवसांसाठी. पूजा व्हॅकेशन म्हणजे दुर्गापूजेची सुट्टी. पूजा व्हॅकेशन म्हणजे पूजेसाठी सुट्ट्या ज्या मिळालेल्या होत्या, त्याच्यामध्ये जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, दुसऱ्या मुलांसारखंच, द हॉलिडेज प्रोव्हायडेड अँड अपॉर्च्युनिटी. हॉलिडेज सुट्ट्यांमध्ये प्रोव्हायडेड म्हणजे पुरवलं गेलं होतं. अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी मिळालेली होती. फॉर मी, मला, दुसऱ्या मुलांसारखीच मला पण संधी मिळालेली होती. कशाची, टू बिकम इनग्रोज्ड म्हणजे तल्लीन होण्याची मला संधी मिळालेली होती. कशामध्ये, इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. वेगवेगळ्या सुट्टी असल्यामुळं मॅगझिन किंवा स्टोरी बुक्स वाचायला मला संधी मिळाली होती. व्हेरियस मॅगझिन्स म्हणजे खूपशी मॅगझिन्स, मासिकं, अँड स्टोरी बुक्स म्हणजे गोष्टींची पुस्तकं. तर सुट्टी असल्यामुळं इतर मुलांप्रमाणे वेगवेगळ्या मॅगझिनमध्ये, स्टोरी बुकमध्ये इनग्रोज्ड म्हणजे तल्लीन होण्याची मला संधी मिळालेली होती. जी पब्लिश्ड झालेली होती पुस्तकं, म्हणजे प्रकाशित झालेली होती, स्पेशली फॉर चिल्ड्रेन, मुलांसाठी ती जी पुस्तकं विशेष प्रसिद्ध झालेली होती. इन द फेस्टिव्ह सीझन म्हणजे सणासुदींच्या काळांमध्ये. बघा, दिवाळी अंक किंवा दसऱ्याच्या वगैरे मुहूर्तावर असे फेस्टिव्ह सीझनमध्ये मुलांसाठी मासिकं किंवा स्टोरी बुक्स, गोष्टींची पुस्तकं निघतात. तर अशा गोष्टींच्या पुस्तकांमध्ये वगैरे घडून जायची, तल्लीन होण्याची मला इतर मुलांप्रमाणे अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी मिळालेली होती. आफ्टर हर्टी लंच, आफ्टर म्हणजे नंतर, हर्टी लंच म्हणजे भरपेट जेवण. भरपेट जेवणानंतर, लंच हा दुपारचा असतो म्हणजे दुपारचं जेवणानंतर, दुपारच्या जेवणानंतर भरपेट खाल्ल्यानंतर, माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स, माझे आईवडील आणि माझ्या लहान बहिणी, ले डाऊन लोळत पडल्या, फॉर एनी ॲन आफ्टरनून नॅप, दुपारची एखादी डुलकी काढण्यासाठी ते लोळत पडले. अँड आय सेटल डाऊन विथ द स्टोरी बुक, आणि मी स्थिर झालो स्टोरी बुक घेऊन एका ठिकाणी बसलो. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप
फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. तर ॲडव्हेंचर स्टोरी म्हणजे साहसी कथा. साहसी कथा रीडिंग करण्यासाठी म्हणजे वाचण्यासाठी ते परफेक्ट बॅकड्रॉप म्हणजे पार्श्वभूमी. बॅकड्रॉप म्हणजे पार्श्वभूमी. तर ती योग्य पार्श्वभूमी तयार झालेली होती. क्वाईट आफ्टरनून म्हणजे शांतता जी असते दुपारची, ती मला साहसी कथा वाचण्यासाठी काय झालेली होती, एक योग्य पार्श्वभूमी तयार झालेली होती त्या शांत दुपारी. पण बघा पुढं काय सांगतोय, द सायलेन्स वॉज ओकेशनली ब्रोकन. पण तो सायलेन्स जो होता, ती दुपारची शांतता जी होती, ओकेशनली ब्रोकन, मधून ब्रोकन, ओकेशनली म्हणजे मधून, ब्रोकन म्हणजे तुटायची. ती शांतता मधून तुटायची. कशानं सांगतोय पुढं लेखक, कशानं तुटायची, बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. तर स्नोरिंग म्हणजे घोरणे. माझ्या फॅमिलीतले जे लोक झोपलेली होती त्यांच्या घोरण्यानं अधूनमधून ती शांतता तुटायची. आणि कशानं, इंटरमिटंट चर्पिंग म्हणजे मधून किलबिलाट पक्ष्यांचा, कशाचा, ऑफ हाऊस स्पॅरोज. आमच्या घराच्या तिथं ज्या चिमण्या होत्यात त्या चिमण्यांच्या अधूनमधून कलकलाटानं. इंटरमिटंट चर्पिंग म्हणजे मधून किलबिलाट. तर त्यांना पण त्या शांततेचा भंग होत होता. द हार्श कॉविंग ऑफ क्रो, द हार्श कॉविंग ऑफ क्रो आणि म्हणजे कावळ्यांच्या कावकाव आवाज त्यांना. द श्रील कॉल ऑफ काईट फ्लाईंग हाय अबू द ग्राउंड. आणि कॉल म्हणजे कर्कश असा आवाज. काईट म्हणजे इथं पतंग घ्यायचं नाही, काईट म्हणजे इथं घार अर्थ घ्यायचा आहे. तर घार, फ्लाईंग अबो द ग्राउंड म्हणजे उंचावर उडणाऱ्या घारीच्या कर्कश आवाजानं पण, आणि चिमण्यांच्या किलबिलाटानं, कावळ्यांच्या कावकावीनं आणि घरच्यांच्या घोरण्यानं काय होत होतं, त्याचा सायलेन्स म्हणजे त्याचं जी शांतता होती ती भंग होत होती. मिनिट्स टिक्ड बाय, काही मिनिटानं गेल्यानंतर, आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब्ड म्हणजे खोलवर बुडलो असं झालं अर्थ आहे. म्हणजे खोलवर म्हणजे लक्ष नव्हतं माझं, पूर्ण गढून गेलो मी. कशामध्ये, इन द बुक, पुस्तकामध्ये. म्हणजे पुस्तक वाचण्यात थोड्या वेळाने मी पूर्ण गढून गेलो. सडनली, अचानकपणे, आय हिअर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स. मला अचानकपणे काय झालं, मी ऐकला, अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. काही अंतरावर, फ्युरियसली म्हणजे रागानं, काही अंतरावर रागानं कुत्र्यांचं बार्किंग करताना म्हणजे भुंकट्याला मला काय झाला, अचानक आवाज आला. सडनली म्हणजे अचानक. आय हिअर्ड म्हणजे मला आवाज आला. आय चोज द इग्नोर, पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं. द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. तर लेखक म्हणतोय की मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं. कारण का, तर कमोशन म्हणजे गलका. तो जो गलका आहे, मी असा थिंकिंग म्हणजे विचार केला की तो जो गलका आहे त्याचा काय रिझन असेल, तर पॅक ऑफ डॉग्स म्हणजे कुत्र्यांच्या घोळक्यांमध्ये एखादं हॅपलेस पिग म्हणजे गरीब बिचारं डुक्कर अडकलं असेल आणि त्यामुळं हा दंगा उठलेला असेल, गलका झालेला असेल. कमोशन म्हणजे गलका झालेला असेल असं त्यानं अंदाज केला, म्हणून त्यानं दुर्लक्ष केलं. बट सून, पण लवकरच, द बार्किंग बिकेम लाऊडर अँड मोर ॲग्रेसिव्ह अँड द अलार्म्ड कॉविंग ऑफ क्रोज ॲडेड द कॅकोफनी. तर बघा इथून, बट सून, पण लवकरच काय झालं, बार्किंग बिकेम लाऊडर, ते भुंकणं जास्त जोराचं व्हायला लागलं. अँड मोर ॲग्रेसिव्ह, आणि जास्त ॲग्रेसिव्ह. तर ॲग्रेसिव्ह किंवा फ्युरियसली वगैरे हे जे शब्द आहेत त्या दोन्हीचा अर्थ तसाच होतो की म्हणजे रागानं जास्त, म्हणजे आपण म्हणतोय ना जास्त जोरात राग आल्यावर वगैरे. तर आक्रमक असा अर्थ होतो आहे ॲग्रेसिव्हचा. रागानं, ॲग्रेसिव्ह म्हणजे आक्रमक किंवा रागानं असं.
तर जास्त आक्रमक होऊन जास्त मोठ्यानं त्या कुत्र्यांचा आवाज यायला लागला. अँड अलार्मड कॉविंग आणि कावळ्यांचा सुद्धा कॉविंग ऑफ फोक ऑफ क्रोज म्हणजे कावळ्यांचं फोक म्हणजे आपण म्हणतोय ना कावळ्यांचे जे थवा, तर त्याचासुद्धा जोरात काय व्हायला लागला, आवाज यायला लागला. ॲडेड द कॅकोफनी म्हणजे ककोफनी म्हणजे हे गोंधळ. तर त्या गोंधळामध्ये कावळ्यांचा जो घोळका होता, कावळ्यांचा जो थवा होता, त्यांचासुद्धा आवाज जोरजोरात यायला लागला. आय ऑल्सो हिअर्ड द डिस्टर्बन्स ॲप्रॉचिंग क्लोजर. आणि आय ऑल्सो हिअर्ड मला ऐकू यायला लागला तो डिस्टर्बन्स म्हणजे ते डिस्टर्ब व्हायला लागलं त्याला. ॲप्रॉचिंग क्लोजर आणि तो जे अप्रोचिंग म्हणजे येत आहे असा अर्थ होतो आहे. तर तो आवाज अगदी जवळ येत आहे आणि तो आवाज अगदी खूप जास्त डिस्टर्ब करत आहे असं त्याला वाटायला लागलं. म्हणजे लांबवर येणारा आवाज आता जवळजवळ यायला लागलेला होता. एकच मिनिट. आता इथं काही काही शब्द हे झालेले आहेत, म्हणजे पुस्तक जुनं असल्यामुळे ना काही काही शब्द गेलेत बघा, तर तिथं तुम्ही समजून घ्या थोडं. तर बघा हे सगळं असं व्हायला लागल्यावर क्युरिसिटी गॉट द बेटर ऑफ मी. त्यामुळं काय झालं, कसला एवढा गोंधळ झाला आहे, त्यामुळं क्युरिसिटी वाढली. क्युरिसिटी म्हणजे उत्सुकता वाढली. गॉट बेटर ऑफ मी माझी उत्सुकता वाढली. आणि काय झालं मग, लिव्हिंग द बुक असाइड पुस्तक बाजूला ठेवलं मी. अँड आय रश्ड मी धावलो टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज डुईंग ऑन. काय चाललेलं आहे म्हणून मी वरांड्यात धावलो. आय ग्लॅन्स्ड आणि मी नजर टाकली. ग्लॅन्स्ड म्हणजे दृष्टिक्षेप टाकला, नजर टाकली. टूवर्ड्स द रूफ छपराकडे मी नजर टाकली. ऑफ द क्लब हाऊसच्या छपराकडे मी नजर टाकली. अँड आय सॉ समथिंग हॉरिबल आणि मला काहीतरी भयानक दिसलं. अ बिग ऑफ मेल लंगूर एक मोठा मेल लंगूर म्हणजे नर वानर, पुरुषांमधला वानर जो होता, तर म्हणजे त्याच्यामध्ये मादी आणि नर जे असतात त्याच्यातला पुरुष वानर जो होता तो काय करत होता बघा. अ बिग मेल लंगूर ॲपरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप. ॲपरंटली म्हणजे काय, तर वरवर पाहता असा अर्थ होतो आहे. म्हणजे तो नरवानर वरवर पाहता लीडर वाटत होता, मुख्य वाटत होता. ऑफ इट्स ग्रुप त्या ग्रुपचा तो काय वाटत होता, एक मुख्य लीडर आहे असं वाटत होतं. वॉज होल्डिंग आणि त्या वानरानं होल्डिंग म्हणजे पकडलेलं होतं. अ बेबी लंगूर एका छोट्या बाळाच्या म्हणजे बाळ होतं, ते लंगूरचंच बाळ होतं. वानर बाळाला काय केलेलं होतं, पकडलेलं होतं. इन हिज हँड्स त्याच्या हातामध्ये त्या मोठ्या वानरानं पकडलेलं होतं. आणि तो काय करायला लागलेला होता. अँड मर्सिलेसली बायटिंग इट ऑल ओव्हर विथ द डेफिनेट इंटेंट टू किल. आणि तो मर्सिलेसली म्हणजे काय, निर्दयपणानं. बायटिंग म्हणजे खायला लागलेला होता. ऑल ओव्हर म्हणजे त्याचं शरीराचे सगळे लचके तोडून खायला लागलेला होता. विथ द डेफिनेट इंटेंट म्हणजे त्याचा निश्चित उद्देश. डेफिनेट म्हणजे निश्चित, इंटेंट म्हणजे हेतू, उद्देश. तर त्याचा निश्चित हेतू होता की टू किल त्याला मारून टाकायचा. त्या छोट्या वानराला, त्या छोट्या वानर बाळाला मारून टाकायचा त्या मोठ्या वानराचा काय होता, उद्देश होता. इंटेंट म्हणजे हेतू किंवा उद्देश, डेफिनेट म्हणजे हे निश्चित. आणि त्याच्यानंतर मर्सिलेसली म्हणजे निर्दयपणानं. बायटिंग म्हणजे खाणे. तर पुढचे म्हणजे अवघड शब्द जे त्या वेळेला सांगते मी. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेझर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड. तर बघा, द हेल्पलेस मदर म्हणजे हेल्पलेस निराधार अशी जी त्याची आई होती. ऑफ द बेबी त्या वानरबाळाची जी आई होती ती अगदी हेल्पलेस, मदतहीन झालेली होती. अँड अदर लेझर मेंबर्स म्हणजे
कमी शक्तिशाली, लेझर मेंबर्स म्हणजे कमी शक्तिशाली जे सदस्य होते ऑफ द लंगूर, वानरांमधले जे कमी शक्तिशाली लंगूर होते, वानर होते. त्यांचा ग्रुप वेअर स्कॅटर्ड, विखुरलेला होता. ऑन द रूफ्स, त्या छतावरती तो त्यांचा जो ग्रुप होता तो विखुरलेला होता बिल्डिंगच्या छतावरती. नियर बाय वॉचिंग बेबी बीइंग किल्ड, त्या छोट्या बाळाचा जीव कसा चाललेला आहे. हे सगळे वानर काय होते, हेल्पलेस होते किंवा लेझर होते. त्यामुळं ते काय करत होते, बाजूला बसून बघायला लागलेले होते. आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम, तर कस्टम इथं हे फाटलेलं आहे थोडंसं, म्हणून हा शब्द काय आहे कळत नाही आहे, म्हणून मी वरती लिहून घेतलेला आहे. कस्टम शब्द आहे तो CUSTOM, कस्टम म्हणजे रूढी. तर लेखक म्हणतो आहे आय रिकॉल्ड म्हणजे मला आठवलं एक टेरिबल कस्टम. द टेरिबल कस्टम म्हणजे काय, भयानक अशी रूढी मला आठवली. कुणाची, इन द ॲनिमल, प्राण्यांमधली एक भयंकर रूढी मला आठवली. काय रूढी असते ती बघा. क्लॅन अकॉर्डिंग टू विच डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाव अनादर मेल बेबी और ॲडल्ट टू सर्वाईव्ह विदिन इट्स ग्रुप. म्हणजे प्राणी जमातीमध्ये क्लॅन म्हणजे त्यांच्या कुळामध्ये अकॉर्डिंग टू विच डॉमिनंट मेल म्हणजे काय, तर प्रबळ असा जो मेल असतो आहे म्हणजे पुरुष जो असतो आहे त्यांच्या जमातीमध्ये, त्यांच्या कुळामध्ये डॉमिनंट मेल जो असतो आहे म्हणजे प्रबळ शक्तिशाली असा जो मेल असतो आहे, पुरुष असतो आहे, तो युजली म्हणजे नेहमी काय करतो आहे, डज नॉट अलाव अनादर मेल बेबी म्हणजे जगू देत नाही मेल बेबीला, म्हणजे दुसऱ्या एखाद्या नरवानराला तो काय करू देत नाही, जगू देत नाही. किंवा ॲडल्ट किंवा मोठ्या वानरांनासुद्धा तो प्रबळ वानर काय करू देत नाही, जगू देत नाही. टू सर्वाईव्ह म्हणजे सर्वाईव्ह म्हणजे जगणे. विदिन इट्स ग्रुप, त्यांच्या ग्रुपमध्ये तो काय करू देत नाही, जगू देत नाही. का तर आपलं वर्चस्व कमी व्हायला नको. का तर एखादं छोटं वानर मोठं होऊन जर ते प्रबळ बनलं, शक्तिशाली बनलं तर आपल्यापेक्षा शक्तिशाली होईल. म्हणून तो नरवानर काय करत असतो, जे पण प्रबळ नरवानर असते ते दुसऱ्या मोठ्यासुद्धा नरवानरांना किंवा छोट्या बाळाला नर असेल तर त्याला मोस्टली काय करू देत नाही, जगू देत नाही. आणि ही जी रूढी आहे भयानक टेरिबल कस्टम म्हणजे भयानक जी रूढी आहे ती मला आठवली असं लेखक म्हणतो आहे. आणि नंतर लेखक म्हणतो आहे विदाऊट लूजिंग एनी टाईम, थोडाही वेळ न घालवता, विदाऊट लूजिंग एनी टाईम म्हणजे थोडाही वेळ न घालवता त्याच्यानंतर आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड, तर एका हातात मी एक स्टाउट स्टिक म्हणजे कडक काठी घेतली. अँड हर्ल्ड अ पीस ऑफ स्टोन, हर्ल्ड म्हणजे भिरकावला किंवा फेकला, पीस ऑफ स्टोन म्हणजे दगडाचा तुकडा एक जोरात फेकला. ॲट द मराउंडिंग म्हणजे हल्ला केलेल्या त्या लंगूर म्हणजे वानर, हल्ला केलेल्या वानराच्या दिशेनं मी काय केला, तो दगड जोरात फेकला. द लंगूर वॉज सो इन्फ्रिएटेड म्हणजे संतप्त. तो वानर खूप संतप्त झालेला होता. दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय ॲसॉल्ट म्हणजे सुद्धा हल्ला. तो खूप वानर संतप्त झालेला होता, त्यामुळं माझ्या हल्ल्याची त्यानं नोटीस पण केली नाही, म्हणजे त्यानं दखल घेतली नाही. बट देन पण त्यानंतर आय स्टार्टेड थ्रोईंग, मी फेकायला सुरुवात केली. मोर स्टोन्स, आणखी जास्त दगडं फेकायला मी सुरुवात केली. द डॉग्स ऑफ देअर पार्ट रेज्ड देअर पिच ऑफ क्राय, आणि तिकडून काय झालं, कुत्र्यांनी सुद्धा काय केलं, रेज्ड म्हणजे वाढवला, देअर पिच ऑफ क्राय त्यांच्या ओरडण्याचा आवाज कुत्र्यांनी सुद्धा, मी दगडं फेकायला लागल्यावर कुत्र्यांनी सुद्धा त्यांचा ओरडण्याचा आवाज काय केला, वाढवला. त्यानंतर काय झालं, द चेंज्ड सर्कमस्टॅन्सेस म्हणजे काय, परिस्थिती, तर बदललेली परिस्थिती. अँड सडन अनएक्सेप्टेड अटॅक, आणि अचानक अनएक्सपेक्टेड म्हणजे अनपेक्षित असा अटॅक, हल्ला व्हायला लागल्यामुळं, कुत्र्यांचा जास्त आवाज यायला लागल्यामुळं, बदललेली परिस्थितीमुळं, फ्रॉम अननोन क्वारल्स म्हणजे न समजणारी भांडणं वाढायला लागल्यावर, फोर्स्ड दबाव आलेला त्या वानरानं काय केलं, टू ड्रॉप फेकून दिलं, तर बेबी त्या बाळाला फेकून दिलं, फ्रॉम द स्लोफिंग रूफ
म्हणजे निसरड्या असा त्या छपरावर त्याला फेकून दिलं ओव्हर द वरांड्यामध्ये असं घसरं असं जे छपर होतं त्याच्यावर त्यानं त्या बाळाला फेकून दिलं. द बेबी वॉज लिसलेस अँड ॲपियर्ड टू बी डेड. ते बाळ अगदी गलित गात्र झालेलं होतं आणि ॲपियर्ड टू बी द डेड म्हणजे मरणाच्या दारात अगदी मरायलाच येऊन पोचलेलं होतं. ॲज इट्स बेबी स्टार्टेड टू स्लाईड डाऊन आणि ॲज इट बॉडी त्याचं जे शरीर आहे ते घसरायला लागलेलं होतं खाली, त्या का तर छपरावर टाकलेलं होतं त्यामुळे त्याचं शरीर काय झालेलं होतं, घसरायला लागलेलं होतं खाली. द एक्साइटमेंट ऑफ पॅक ऑफ डॉग्स आणि त्यामुळं कुत्र्यांची एक्साइटमेंट म्हणजे आतुरता वाढलेली होती. ग्रीव मॅनिफोल्ड त्यांचं म्हणजे अनेक पटीनं, मॅनिफोल्ड म्हणजे काय, अनेक पटीनं कुत्र्यांची हे वाढलेली होती, आतुरता वाढलेली होती. का तर त्यांना एक चांगलं हे मिळणार होतं ना, खाद्य मिळणार होतं. ॲट द बघा प्रोस्पेक्ट म्हणजे संभावना, त्यांना संभावना, प्रोस्पेक्टचा अर्थ संभावना, त्यांना संभावना होती ना ऑफ अ गुड किल, चांगलं आपल्याला काहीतरी गुड किल अँड मेलेलं चांगलं वानर आपल्याला खायला मिळणार ही त्यांना संभावना होती. त्यामुळं त्यांचं काय झालेले होते, एक्साइटमेंट कुत्र्यांची वाढली होती. कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ अ स्टिक. मी काय केलं, कुत्र्यांना काठीनं काय केलं, बाजूला केलं. आय मॅनेज्ड द कॅच होल्ड. एका साईडनं कुत्र्यांना हे केलं, मी काठीनं बाजूला केलं आणि त्या कॅच होल्ड आणि मी पकडलं बेबी लंगूस टेल, त्या छोट्या बाळाची, त्या वानराची मी शेपटी पकडली. जस्ट अ टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टेल रूफ. त्या निसरड्या छपरावरून ते खाली यायला लागलेलं होतं तर मी त्याची काय झाली, शेपटी पकडली. द बेबी म्हणजे शेपटी पकडून त्याला व्यवस्थितपणे हे केलं, खाली घेतलं. द बेबी ॲपियर्ड इनर्ट म्हणजे निश्चल वगैरे, निष्प्राण असं ते झालेलं होतं. अँड लाईफलेस आणि ते निष्प्राण म्हणजे त्याचं जीवन खूप संपायला लागलेलं आहे असं झालेलं होतं. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. इंडीड म्हणजे खरोखर, म्हणजे ते वानर त्याला का मारत होतं तर ते खरोखर मेल बेबी होतं, म्हणजे नर वानर होतं आणि ते पुढं जाऊन काहीतरी मोठं झाल्यावर आपल्यापेक्षा जास्त शक्तिशाली होऊ नये म्हणून तो मोठा नरवानर त्याला मारायचा प्रयत्न करत होता. ते खरोखरच नरवानर होतं. बाय दिस टाईम आणि ह्यावेळी माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स माझे आईवडील आणि बहिणी हॅड कम आऊट ऑन द वरांडा. ह्यावेळी माझे आईवडील ते वगैरे बाहेर आलेले होते वरांड्यामध्ये व माझी बहिणी वगैरे. अँड वेअर विटनेस माय रेस्क्यू ऑपरेशन आणि रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे मुक्त करण्याची जी कामगिरी चाललेली होती माझी त्या वानराला, ते माझे वडील, आईवडील, बहिणी वगैरे सगळे बघत होते. सम ऑफ द नेबर्स आणि काही शेजारी हॅड ऑल्सो गॅदर्ड म्हणजे गोळा झालेले होते, म्हणजे शेजारीसुद्धा गोळा झालेले होते. इन द डिस्टन्स काही अंतरावर शेजारी वगैरे सुद्धा काय झालेले होते, गोळा झालेले होते. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. मी काय केलं, लेखक म्हणतोय आय टूक द बेबी लंगूर, मी त्या वानर बाळाला घेतलं टू आउट बॅकयार्ड, आमच्या मागच्या अंगणामध्ये मी त्याला घेऊन गेलो. अँड जेंटली आणि हळुवारपणे लेड हिम ऑन द फ्लोअर, जमिनीवर त्याला हळुवारपणे ठेवलं. इनसाइड द पोल्ट्री कूप म्हणजे कोंबड्यांच्या खुराडामध्ये मी त्याला काय केलं, हळुवारपणे झोपवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स. त्याचं जी बॉडी होती, शरीर जे होतं, फुल ऑफ डीप बाईट्स म्हणजे खोलवर अशा जखमा झालेल्या होत्या आणि त्या खुणांनी त्याचं शरीर भरलेलं होतं. स्क्रॅचड ओरबाडलेलं होतं पूर्ण शरीरावर. ब्लड वॉज उझिंग. आता उझिंगचा अर्थ काय, वाहने, रक्त व्हायला लागलेलं होतं. फ्रॉम सम ऑफ द वाउंड्स म्हणजे जखमा, काही जखमांमधून रक्त व्हायला लागलेलं होतं. द बेबी रिमेन्ड मोशनलेस आणि ते बाळ मात्र मोशनलेस होतं म्हणजे निश्चल, काहीही त्याच्यामध्ये हालचाल होत नव्हती, पूर्ण हालचाल त्याची बंद होती.
माय फादर प्रोव्हायडेड फर्स्ट एड म्हणजे काय? फर्स्ट एड म्हणजे प्राथमिक उपचार. माझ्या वडिलांनी प्राथमिक उपचार पुरवले. टू क्लीन द वाउंड्स त्याच्या जखमा स्वच्छ केल्या. अँड स्टॉप द ब्लिडिंग आणि त्याचं रक्त वाहणं त्याच्या शरीरातलं काय केलं? वडिलांनी थांबवलं. आय वॉज रिसिव्ड टू फाइंड आउट द बेबी वॉज ब्रीथिंग आणि रिलिव्ड आहे, रिसिव्ड नव्हे, रिलिव्ड. आय वॉज रिलिव्ड आणि मला फक्त रिलिव्ड म्हणजे बरं वाटलं, हायसं वाटलं मला. टू फाइंड द बेबी वॉज ब्रीथिंग, त्या बाळाचा ब्रीथिंग म्हणजे श्वासोच्छ्वास चालू होता हे बघून मला काय वाटलं? हायसं वाटलं. इवन दो हीज ब्रीथ वेअर शॅलो, शॅलो म्हणजे मंदावले. जरी त्याचा श्वास मंदावलेला होता तरीसुद्धा ते बाळाचा श्वास चालू आहे हे मला बघून बरं वाटलं. म्हणजे मेलेलं नाही आहे, निदान थोडा थोडा काय होईना श्वास चालू आहे हे बघून मला बरं वाटलं. Splashes of cold water made the baby stir and after a few shaky attempts he sat up. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर म्हणजे थंड पाण्याचे हबकारे मारल्यावर बेबी स्टर म्हणजे काय? हलवल्यावर, म्हणजे पाण्याचे हबकारे मारले त्याला हलवलं. अँड आफ्टर फ्यू शॅकी अटेम्प्ट्स आणि मग त्यानंतर धडपडत, शॅकी अटेम्प्ट्स म्हणजे धडपडत प्रयत्न करत ही सॅटअप ते उठलं, ते बाळ उठलं. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक आणि ते खूप त्याला धक्का बसलेला होता. अँड स्टार्टेड ट्रेमलिंग लाईक लीफ द विंड आणि त्याला धक्का बसलेला होता. ते ट्रेमलिंग म्हणजे थरथरायला लागलं. लाईक लीफ इन द विंड, म्हणजे वाऱ्याच्या झुळकीसरशी पानं जशी हलतात तसं ते थरथरायला लागलेलं होतं. His two little twinkle eyes welled up with tears आणि त्याचे ट्विंकल छोटेसे जे डोळे होते, वेल्ड अप म्हणजे भरून आलेले होते, विथ टीयर्स अश्रूंनी त्याचे 2 छोटे छोटे चिमुकले डोळे भरून आलेले होते. अँड ही स्टार्टेड टू सॉब आणि त्यानं हुंदके द्यायला सुरुवात केली होती. विथ अ मफल्ड क्राय आणि त्यानं मफल्ड क्राय म्हणजे काय? गोंधळून रडणं वगैरे, गोंधळलं जाणं. तर गोंधळून रडून ते हुंदके द्यायला लागलेलं होतं. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड, एखाद्या माणसाच्या मुलासारखं. म्हणजे प्राणी असू देत, पक्षी असू देत किंवा माणूस असू दे, फक्त त्यांना दुःख व्यक्त करता येत नाही आहे, पण दुःख होण्याचं म्हणजे झाल्यानंतर ज्या भावना असतात त्या माणसांच्या असू देत, प्राण्यांच्या असू देत, एकसारख्याच असतात. फक्त त्यांना दुःख व्यक्त करता येत नाही. आपण माणसं शब्दांद्वारे दुःख व्यक्त करू शकतो आहे, फक्त त्यांनी दुःख व्यक्त करू शकत नाहीत. पण दुःखाची जी हे असतात, झळ असतात ती प्रत्येकाला एकसारखीच असते. तर एखाद्या माणसाच्या लहान मुलासारखंच ते हुंदकं देऊन घाबरून रडायला लागलेलं होतं, गोंधळून रडायला लागलेलं होतं. वूड आफ्टर एक्सप्रेसिंग ट्रामा, तर आघात, ट्राम म्हणजे काय? आघात. तर एखादा ट्रॉम म्हणजे आघात झाल्यानंतर माणसाचंच मूल जसं रडतं आहे तशाच पद्धतीनं ते रडत होतं. ऑफर्ड हिम पिल्ड बनाना विच त्याला देऊ केलं. पिल्ड बनाना म्हणजे सोललेलं केळ त्याला देऊ केलं. विच ही ॲक्सेप्टेड, ते त्यानं स्वीकारलं. ॲक्सेप्टेड म्हणजे स्वीकारलं. विथ हिज अनस्टेडी हँड म्हणजे त्याच्या अस्थिर हातामध्ये, म्हणजे स्थिर नव्हते ते हात, थरथरत वगैरे असतील तर त्या अस्थिर हातामध्ये त्यानं ते केळ घेतलं. अँड बिगॅन टेकिंग हेजिटंट बाईट्स आणि मग त्यानं ते काय करायला केलं? सुरुवात खायला ते काय केलं? तर त्या हातांनी ते खायला सुरुवात केलं, त्याच्या बाईट्स घ्यायला सुरुवात केली. म्हणजे बिचकत. हेजिटंट म्हणजे काय? बिचकत त्यानं ते खायला, बाईट घ्यायला म्हणजे खायला सुरुवात केलं. पुढे लेखक म्हणतोय, माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. तर लेखक म्हणतोय की माझं लक्ष फक्त ते बेबी लंगूर, ते वानराचं बाळ कधी व्यवस्थित होईल, त्याच्या प्रकृतीत कधी सुधारणा होईल याकडे लागलेलं होतं. सडनली आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉचड.
आणि मला मग अचानकपणे सडनली म्हणजे अचानकपणे अनकॅनी फीलिंग झाली. म्हणजे एक विचित्र म्हणजे काहीतरी फीलिंग झाली, जाणीव झाली, की कुणीतरी माझ्यावर वॉच ठेवून आहे म्हणजे लक्ष ठेवून आहे अशी मला विचित्र जाणीव झाली अचानकपणे. आय टर्न्ड अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. मी त्या कूपमधून म्हणजे त्या खुराड्यामधून वळलो आणि वर पाहिलं तर तिथं काय त्याला दिसलं, देअर सॅट द मदर लंगूर ऑन आवर किचन रूफ. तिथं त्याला मदर लंगूर बसलेली दिसली. म्हणजे त्या वानराची आई, त्या छोट्या वानराची आई त्याला तिथं किचनच्या छपरावर बसलेली दिसली. रूफ म्हणजे छपर. वॉचिंग एव्हरी मूव्ह आय मेड. आणि ती माझ्या सगळ्या हालचाली बघत होती. वॉचिंग एव्हरी मूव्ह म्हणजे हालचाल, तर माझ्या सगळ्या हालचाली ती बघत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. ती शांतपणाने बसली होती. ॲज इफ कन्व्हिन्स्ड. म्हणजे त्याला ती कन्व्हिन्स म्हणजे खात्री पटलेली होती तिला, दॅट नो हार्म, काहीही धोका नाही आहे, वॉज बीइंग डन टू हर चाइल्ड. तिच्या बाळाला काहीही धोका नाही आहे ह्याची खात्री पटल्यामुळं ती अगदी क्वाइटली म्हणजे शांतपणाने बसून होती. मीनव्हाईल. आणि काही काळानंतर द बेबी सेन्स्ड द प्रेझन्स ऑफ हिज मदर. मीनव्हाईल म्हणजे काही काळानंतर त्या बाळाला सेन्स झाला म्हणजे जाणीव झाली, त्या वानराच्या बाळाला जाणीव झाली की त्याची आई तिथं आहे. त्याच्या आई तिथं आहे हे कळल्यानंतर अँड स्टार्टेड. मग त्यानं सुरुवात केली टू सॉब. हुंदके द्यायला सुरुवात केली. अँड क्राय अ लिटल लाऊडर. म्हणजे थोड्याशा मोठ्या आवाजात त्यानं हुंदके देत रडायला सुरुवात केली आई आहे समजल्यानंतर. आय retreated from the door of the coop to allow the mother access to her baby. आणि मग मी तिथनं काय केलं, ते दार उघडलं आणि त्या कूपच्या बाहेर आलो, त्या खुराड्याच्या बाहेर आलो, का तर त्याच्या आईला त्याला भेटता यावं म्हणून मी तिथून बाहेर पडलो. इमिडिएटली. आणि लगेचच मग इमिडिएटली म्हणजे लगेचच द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर. ती त्याची आई डिसेंडेड झाली म्हणजे खाली उतरली त्या जमिनीवर ऑफ द कूप आणि त्या खुराड्यामध्ये आली. अँड पिक्ड अप द बेबी. आणि तिनं तिच्या बाळाला घेतलं इन हर आर्म्स. तिच्या हातामध्ये उचलून तिनं बाळाला घेतलं. शी गेव द बेबी अ बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड द कडल हिम टाईटली इन हर बॉसम. तर बघा तिनं काय केलं, शी गेव बेबी थर म्हणजे काय तर कसून नीट पाहणं असं. तर तिनं काय केलं, त्या बाळाचं कसून नीट हे केलं, बॉडी इन्स्पेक्शन म्हणजे त्याच्या शरीराचं नीट निरीक्षण तिनं केलं. आणि चेक हिज इंजुरीज, त्याला जखमा किती झाल्यात हे बघितलं. अँड कडल म्हणजे काय तर कुशीत घेणं. तिनं त्या सगळ्या जखमा बघितल्या आणि त्याला कुशीत घेतलं. कडल हिम टाईटली, त्याला अगदी घट्ट कुशीत घेतलं. इन हर बॉसम. आणि तिच्या स्वतःच्या छातीशी त्या आईनं त्या बाळाला धरलं. द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस म्हणजे मोठा दिलासा. सांत्वन पण होतोय अर्थ, पण इथं मोठा दिलासा अशा अर्थाने घ्यायचं. तर त्या बाळाला मोठा दिलासा मिळाला इन हर केअरिंग आर्म्स. म्हणजे तिच्या केअरिंग हातामध्ये म्हणजे प्रेमळ हातामध्ये त्या बाळाला काय झाला, दिलासा मिळाला. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर फ्यू मिनिट्स. तर ती वानराई तशीच तिथं स्थिर बसून राहिली. स्टील म्हणजे स्थिर बसून राहिली तिच्या बाळाला लॅप फॉर फ्यू मिनिट्स म्हणजे मांडीवर घेऊन ती काही वेळ तिथं बसून राहिली. इट वॉज ऑलमोस्ट इफ शी वॉज पॉन्डरिंग. आता इथं पॉन्डरिंगचा अर्थ काय, विचार करणे. म्हणजे जवळजवळ ती बसलेली होती, जवळजवळ ती विचारच करत असेल. ओव्हर हर ऑप्शन म्हणजे पर्याय काय आहे. अँड ट्राईंग काय प्रयत्न करावे लागतील आता. टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ. आपलं बाळ सेफ करण्यासाठी म्हणजे सुरक्षित करण्यासाठी काय करावं लागेल. आणि फर्दर ॲसॉल्ट, असाच पुढं हल्ला झाला तर काय करावं लागेल याचा विचार करत ती बसली असावी असं लेखक म्हणतोय.
फॉर अ फ्यू सेकंड्स, आणि मग काही सेकंदांनंतर द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज, आणि थोड्या काळानंतर थोडे सेकंद गेल्यानंतर ती वानर आई काय करायला लागली, लुक स्ट्रेटड म्हणजे सरळ नजर घालून बघायला लागली, इन टू माय आईज, माझ्या डोळ्यामध्ये सरळ डोळे घालून बघायला लागली. इवन टुडे, आजसुद्धा, इवन टुडे म्हणजे आजसुद्धा, आय कॅनॉट फॉरगेट, मी विसरलो नाही, दॅट लुक इन हर आईज, तिच्या डोळ्यांमधलं शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड, म्हणजे डोळ्यात शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड म्हणजे वाहणारा सायलेंट ग्रॅटिट्यूड, म्हणजे आपण कृतज्ञता म्हणतोय ना, मूक कृतज्ञता. सायलेंट ग्रॅटिट्यूड म्हणजे न बोलता व्यक्त केलेली कृतज्ञता. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता. तर ती ओसंडून वाहत होती, शॉवरिंग म्हणजे ओसंडून वाहत होती तिच्या डोळ्यामध्ये, आणि ते मी आज तागायत विसरलो नाही. ऑन मी फॉर सेविंग हर चाइल्ड, म्हणजे माझ्याबद्दल तिचं मूल सेविंग केलेलं होतं मी, म्हणजे वाचवलेलं होतं, त्याबद्दल तिच्या डोळ्यात असणारी कृतज्ञता मी आजपर्यंत विसरलं नाही, असं लेखक म्हणतोय. आय वॉज ओव्हरवेल्म्ड, आणि मला ओव्हरवेल्म्ड म्हणजे भरून आलं, बाय द इमोशन अँड द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स फॉर मी. मला भरून आलं कशानं, तिच्या त्या भावना, तिची सेंटिमेंट, आणि तिचं ते मला थँक्स म्हणण्याची जी पद्धत होती, न बोलतासुद्धा जे तिच्या डोळ्यातून मला दिसत होतं, ह्या भावना बघून मला काय झालं, ओव्हरवेल्म्ड म्हणजे मला भरून आलं, असं लेखक म्हणतोय. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर, आणि ही विश्वमाता बसलेली होती, होल्डिंग द स्ट्रिकन चाइल्ड इन हर लॅप, आणि असं वाटलं की एक विश्वमाता आपल्या दुःखी कष्टी बाळाला घेऊन कवेत घेऊन बसलेली आहे, असं मला वाटलं, असं लेखक म्हणतोय. देन त्यानंतर इन अ फ्लॅश, म्हणजे त्यानंतर ती एक ओझरत्या भेटीत, म्हणजे एक ओझरत्या नजरेत, शी जंपड, तिनं उडी मारली, विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली, म्हणजे काय तर बेली म्हणजे पोट, आणि क्लिंगिंग म्हणजे चिकटून. तर तिनं काय केलं, तिच्या बाळाला चिकटवून घेतलं तिच्या पोटाला, आणि तिनं काय केली, उडी मारली, अँड रीचड आवर किचन रूफ, आणि किचनच्या छतावरती पोहोचली. शी सर्वेड, आणि मग तिनं सर्वे केलं म्हणजे निरीक्षण केला, द एरिया फॉर द व्हिशियस मेल लंगूर, तो क्रूर मेल लंगूर कुठं असेल का, म्हणजे तिला आता त्या गोष्टीची पण भीती असणार की हा निर्दय जो आहे तो परत कुठंतरी दिसेल का. विशेष म्हणजे क्रूर वगैरे असा अर्थ होते बरं का. तर हा क्रूर लंगूर परत कुठं दिसेल का आपल्या बाळावर झडप घालायला वगैरे. तर असं तिला वाटलं आणि ती काय करत होती, सगळीकडं असं हे करत होती, निरीक्षण करत होती, सर्वे करत होती. अँड देन, आणि त्यानंतर लेफ्ट म्हणजे उडी मारणं. हां, तिनं लेफ्ट अवे, तिनं उडी मारली. इन द डायरेक्शन अपोजिट, विरुद्ध दिशेनं उडी मारली. कुठल्या विरुद्ध दिशेनं? टू द प्लेस ऑफ द व्हायलेंट एन्काउंटर, जिथं ही हिंसक घटना घडलेली होती किंवा भीषण घटना घडलेली होती त्याच्या विरुद्ध दिशेनं तिनं काय केली, उडी मारली आणि ती गेली. का तर त्याच दिशेनं परत गेलं तर परत आणि तो क्रूर वानर येईल म्हणून. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी दॅट. आता इथं हा जो शब्द आहे तो एकदम असा हे झालेला होता फेंट, त्यामुळे मी पेनानं लिहिलेला आहे. तो आहे इंटरस्पेशियल कम्युनिकेशन. इंटरस्पेशियल कम्युनिकेशन म्हणजे काय तर आंतरप्रजाती संभाषण. इथं INTERSPECIES इंटरस्पेशियस कम्युनिकेशन म्हणजे आंतरप्रजाती संभाषण. म्हणजे आपल्या जमातीतलं नाही आहे हे वानर वगैरे, हे वेगळी जमात आहे, माणूस ही वेगळी जमात आहे.
पण लेखक काय म्हणतोय, द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर, म्हणजे ते एक आई आणि तिचं ते पिल्लू ह्यांची जी ओझरती भेट होती. तर त्या ओझरत्या भेटीनं कन्विन्स्ड झालो मी, म्हणजे मला खात्री झाली मला की इंटरस्पेशियस कम्युनिकेशन जे असते, म्हणजे आंतरप्रजाती संभाषण जे असते, अँड मॅच्युअल ट्रस्ट हे कशावर असते, एका आपल्यातल्या मॅच्युअल ट्रस्टवर, म्हणजे आपल्या एका विश्वासावर आधारित असते. इज इंडीड रिॲलिटी, आणि ही म्हणजे खरी परिस्थिती आहे. म्हणजे आपल्या एकमेकांच्या विश्वासावर हे नातं टिकलेलं असते. मग ते म्हणजे ते कुठल्याही जमातीतलं असू दे, म्हणजे पशु पक्षी प्राणी इतर दुसरे कुठलेही असू देत मानवजात सोडून, त्यांचा आणि आपल्यामध्ये एक ट्रस्ट आलं, मॅच्युअल ट्रस्ट आला, एक खात्री आली, तर मग काय होतं आहे, आपलं ते नातं काय होतं आहे, एक घट्ट होतं आहे. जसं की त्या वानर आईनं त्या मुलावर ठेवलेला, लेखकावर ठेवलेला विश्वास, का तर हा काय आहे, एक विश्वास असल्यामुळं तिनं त्या बाळाला काय करतोय हे बघत ती शांतपणानं बसून राहिली. त्याच्यानंतर बाळ बरं झाल्यावर सुद्धा ती लगेच घेऊन गेली नाहीत, लगेच तिथं बसली होती. म्हणजे तिला माहिती होतं की इथं आपल्याला धोका नाही आहे. मग हे जे आपल्यातलं तिनं कृतज्ञता व्यक्त केली तिच्या डोळ्यातून, हे जे नाती असतात, कुठल्याही पशु पक्षी प्राण्यांबरोबर आपलं नातं तयार होण्यासाठी फक्त तिथं काय असावं लागतोय, मॅच्युअल ट्रस्ट असावा लागतोय. द रिलेशनशिप हम्स इन टू ॲक्शन. द मदर लंगूर शोड मी द फूड वॉज नॉट ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. तर माणसांमधलं आणि प्राण्यांमधलं संवादाचं साधन फक्त अन्न असू शकतं. हे मला बेबी लंगूर भेटल्यानंतर अन्नच हे फक्त साधन असू शकतं. ह्याबद्दल माझं काय झालं, मत बदललं. ज्या वेळेला मी त्या मदर लंगूरला, त्या वानराईला भेटलो, त्यावेळी माझं फक्त अन्न हे संवादाचं, प्राण्यांमधलं आणि माणसामधलं संवादाचं साधन असू शकतं, हे माझं मत बदललं. बट दॅट देअर वेअर अदर मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट. तर बदललेलं मत काय होतं की एस्टॅब्लिशिंग म्हणजे स्थापन होऊ शकतं आहे आपलं बॉन्ड, म्हणजे एक नातं तयार होऊ शकतो आहे विश्वासामुळं, कंपेन्शन दयेमुळं, अँड मॅच्युअल अंडरस्टँडिंग, आणि एकमेकांमधली सामंजस्यामुळं. मॅच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे सामंजस्यामुळं आपल्यात एक प्राण्यांबरोबर आपल्यात त्यांच्याबरोबर एक वेगळं नातं तयार होऊ शकतं. ही माझी भावना झाली. म्हणजे फक्त अन्न ही आपलं नातं जोडू शकतं, ही भावना माझी बदलली. 55 years हॅव पास्ड सिन्स दॅट डे. त्या दिवसाला 55 years 55 वर्षे पास्ड झालेली आहेत, म्हणजे उलटलेली आहेत. आय एम नाव 70 years ओल्ड, आणि आता मी 70 वर्षाचा आहे. बट आय स्टील फॉन्डली, पण अगदी ते स्टील फॉन्डली रिमेंबर. फॉन्डली म्हणजे प्रेमळपणानं मी आठवण ठेवलेली आहे. दॅट एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. त्या एका म्हणजे एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड म्हणजे त्या चकमकीची, अनोख्या अशा चकमकीची, अविस्मरणीय अनोख्या अशा चकमकीची किंवा त्या घटनेची जी आठवण आहे, ती मी अगदी प्रेमळपणानं जपली आहे, असं लेखक म्हणतोय. तर लेखक आहे तपन मुखर्जी. तर ह्यांची ही कथा आहे. तर अशा प्रकारे हा जो लेसन आहे तो इथं संपलेला आहे. आता त्याचं इंग्लिश वर्कशॉप पुढच्या व्हिडिओमध्ये मी अपलोड करेन. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करत चला. का तर व्हिडिओ बनवायला खूप वेळ आणि खूप मेहनत लागतात. तर एक लाईक तरी करत चला व्हिडिओ आवडला तर. धन्यवाद.